श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ खूपच लॉंग होत होता, त्याच्यामुळं मग तो लई मोठा होत होता, म्हणून मग मी अर्ध्यामध्येच स्टॉप केला होता. तर मला एवढंच सांगायचं आहे की हे जे मी स्टोरी टाकते, माझी जे काही आहे माझं सांगते, तर त्याचं फक्त एकच कारण आहे आणि त्या गोष्टीमागं सगळ्या एवढ्या धडपडायच्या मागं एकच उद्देश आहे की माझं घर मला परत भेटावं. आणखीन जे कोणी माझ्यासारखे आहेत माझ्या गावामध्ये, ज्यांनी म्हणजे आवाज उचलत तर म्हणजे घाबरतात, बोलायला घाबरतात, त्या लोकांना थोडं तरी म्हणजे हिंमत यावं माझं पाहून, आणि त्यांचं पण जे काही असेल ते परत मिळावं. माझी फक्त एवढीच आशा आहे, बाकी काही नाही आहे. तर मी काल तुम्हाला सांगितले होते कालच्या व्हिडिओमध्ये, किडनॅप केलं. तिथून मग आम्हाला रात्री 3 वाजता तिथले एक PSI म्हणून आहेत, करण नाव आहे त्यांचं, तर त्या सरांनी सोडवलं. तिथं ते घ्यायला आल्याच्या नंतरला मी माझ्या मिस्टरांना पाहिलं आणि त्यांच्या जे इथं ब्लेड लागली होती तो विषय मी सांगते. तर मला त्यांनी नंतरला सांगितलं की ती ब्लेड कशी लागली. त्यांनी काय केलं, तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ब्लेड मारून घेतली स्वतःला. मला माझी बायको परत आणून द्या, आणि तिला काय झाले काय माहिती असं सांगितलं त्यांनी. या लोकांनी इथून नेलेलं आहे. मग ते लोक ऐकत नव्हते, आणि त्याच वेळेला त्या सरांची ड्युटी तिथं लागलेली होती त्या पोलीस स्टेशनला. तर त्यांनी ज्या वेळेला त्यांचं कोणी ऐकत नव्हतं त्यावेळेला त्यांनी तो ब्लेड मारून घेतली होती. मग आम्हाला तिथून त्यांच्या ज्या घरी ठेवलं होतं, जे समाजसेविका बाई होती ना, तिच्या घरी ठेवलेलं होतं. तिच्या घरून आम्हाला तिकडं घेऊन जाण्यात आलं पोलीस स्टेशनला नेल्याच्या नंतरला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे घेऊन गेल्याच्या नंतरला आम्हाला याच्यामध्ये एका लॉजवरती थांबवलं. मग तिथून म्हणजे किती आम्ही 2-3 तास थांबला असेल तिथं. त्याच्यानंतरला मग पोलीसवाल्यांनी त्यांचीच गाडी घेतली. त्यांच्या गाडीमध्ये आम्हा दोघाला बसवलं आणि अहमदपूरपर्यंत आम्हाला पोलीसवाले सोडायला आले. म्हणजे पोलीसवाल्यांनी आम्हाला अहमदपूरपर्यंत सोडलं आणि तिथून मदत केली. आणि जवळ पैसे नव्हते, हे सगळं असं झाल्यावर आमच्याजवळचं सगळं काढून घेतलेलं होतं. त्यामुळं आमच्याजवळ काहीच नव्हतं. आणि एक होता जेमतेम मोबाईल, तो फुटून गेला होता माझा पूर्ण. आणि त्यांचा मोबाईल होता, तर त्यांचा मोबाईल तर त्यांनी घेऊन टाकलेलं होतं. आणि मला सांगते वेळेस पण एवढा त्रास होतो आहे ना, आज पण त्या गोष्टी आठवल्या ना इतका त्रास होतो ना. असं वाटतं ना की त्या वेळेला जर मला कोणी एवढी मदत केली असती तर आज मी एवढा त्रास नसता काढला. इतकं वाईट वाटतं ना त्या गोष्टी आठवल्या तर. मी खूप काही गमावलं आहे, खूप काही. माझ्या पप्पाला गमावलं आहे, माझे 2 भाऊ गमावलेत, आणि केवळ ह्या लोकांमुळं गमावलेत मी. त्यामुळं मी या लोकांना तर सोडणार नाही आहे. त्यानंतरला त्यांनी थोडेफार पैसे दिले आम्हाला आणि अहमदपूरमध्ये बस स्टॉपला आणून सोडलं. आणि त्यांनी सांगितले की तिथून तुम्ही नीट निघून जा म्हणे, परत इकडे येऊ नका असं सांगितले. मग ठीक आहे, तिथून आम्ही आलो संभाजीनगरला, परत आलो दोघंजण. संभाजीनगरला आल्याच्या नंतरला खूप दिवस म्हणजे किती एक 8-10 दिवस की नाही काहीच नव्हतं, सगळं शांत होतं. मी पण विसरले होते त्या गोष्टी, सगळं काही शांत होतं 8-10 दिवस. त्याच्यानंतरला 8-10 दिवसानंतरला मी ऑफिसला चालले. मला व्हॉईस मेसेज पडायचा की तू आत्ता घरातून ह्या ठिकाणी निघाली आहे, तू ह्या कलरचे कपडे घातले आहेत, तू हे करते आहे, तू इथे उभा टाकलेली आहे, तुझं ऑफिस इथं आहे, असे मला व्हॉईस मेसेज येऊ लागले व्हॉट्सअपला. मग मी घाबरायची, मला भीती वाटायची की नाही मला कोणतरी नजर ठेवते, मला कोणतरी पाहते. इकडं तिकडं पाहायची, मी जागावरच उभा टाकायची. मला धमकीचे फोन यायचे. मला धमकीचे फोन धमकी दिलेली मेसेज वगैरे सगळी रेकॉर्डिंग लावून येतं मी. प्रत्येक ह्याच्यामध्ये मला जसं जमल ना तसं मी रेकॉर्डिंग लावत जाईन. तुम्ही प्लीज रेकॉर्डिंग ऐकत जाता. आणि आत्ता जे रेकॉर्डिंग लावणार आहे मी, त्याचा आवाज म्हणजे चेंज नाही करणार आहे, जे होईल ते होईल. कारण आत्ता पण जो मी व्हिडिओ टाकला होता, पहिला व्हिडिओ, त्या व्हिडिओ टाकल्याच्या नंतरला मला त्याच्या एक थोडे दिवस आधी, म्हणजे नंतरला, आधी नाही नंतरला, व्हिडिओ टाकल्याच्या नंतरला
मला धमकी आली होती, तू व्हिडिओ टाकते, तू सोशल मीडियावरती आमचं सांगते, तिथे येऊन तुला मारू. ठीक आहे ना, या ना तुम्ही, मी सांगते ना तुम्हाला, मी संभाजीनगरमध्ये राहते, या. तुमच्या जर बुडामध्ये दम असेल ना, तुम्ही इथे या, इथे येऊन तुम्ही मला काय करायचं ते करा. आपापल्या गावामध्ये ना प्रत्येकजण ते म्हणतात ना, कुत्रं पण शेर होते, तसं तुम्ही याच इथं, मी त्याचीच वाट पाहते. त्यानंतरला आम्ही तिथून इथं आल्याच्या नंतरला भरपूर दिवस हे टॉर्चर काढलं. इकडं गेलं तिकडं जायची भीती, घराच्या बाहेर निघायची भीती, लेकरांना शाळेतून येताना असं वाटायचं की 5 मिनटं जरी लेकरांना उशीर झाला तर असं वाटायचं की कोण उचललं, लेकरांसोबत काय झालं, लेकरं आज उशिरा आले, लेकरांना काय झालं काय नाही, असं म्हणजे आमच्या मनामध्ये असं एक धडकी भरलेली होती. असं वाटायचं की नाही बाबा, आपल्याला काय झालं तर झालं, आपल्या लेकरांना काय करतील, कारण ते लोक इतके निर्दयी आहेत ना, लेकरांना पण काही करायला मागं पुढं पाहणार नाही. एवढं म्हणजे एवढं त्यांचं दगड काळजाचं आहे, त्यांना पैशापुढं काहीच घेणं देणं नाही आहे. त्यानंतरला असंच भीत दिवस काढले. मग आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो सिटीमध्ये, ती जागा चेंज केली. पहिले तर आम्हाला लक्षात आलं, तिथून कोणतरी माहिती देत होतं, सांगत होते, त्यांचं नाव नाही घेणार आहे मी. मग त्यांनी सांगत होते म्हणून मग तिथं चेंज केलं आम्ही, रूम बदलली. रूम बदलल्यावर एक महिनाभर परत शांत झालं. महिनाभराच्या नंतर परत आम्हाला टॉर्चर सुरू झालं. मग म्हणलं आता काही नकोच, म्हणलं आपल्याला इथं राहायचंच नाही आहे म्हणलं, कारण प्रत्येक वेळेला दडपणामध्ये राहणं हे काही पॉसिबल नव्हतं. मग तिथून आम्ही आमचं जे घर घेतलं तिथे राहायला आली. घरी राहायला आल्याच्या नंतरला बरेच दिवस शांत होतं, कुठलं काही नव्हतं, कुठलं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. परत मला धमक्या चालू झाल्या, तू असंच केलं, तू तसंच केलं, तू ह्या ठिकाणी आहे, मला घर माहिती आहे तुझं. अगं बाई, तुला घर माहिती आहे ना, तर ये ना माझ्या घरी, तुला घर माहिती आहे, सगळं माहिती आहे ना, तर ये, इथं बिंदास बसलेली आहे, तुला चॅलेंज देते, ये, तुला काय करायचं का ते करतो. मी नाही घाबरत आता. खूप दिवस झाले मी भिवून जगली, आता नाही मी भीत, आणि आता घाबरत पण नाही, कुणाच्या बापाला नाही घाबरत. तुम्हाला जे करायचं आहे का ते करू शकता तुम्ही. अरे तुम्ही लोकांनी एवढंच नाही, मी माझं लहाना मुलगा घेऊन शेतात लपली, शेतात 4 दिवस लपून होती. माझ्या मुलाचे दात निघत होते, दात निघलेल्या लेकराला मला ना असं आठवलं जरी तरी मला त्रास होते. दात काढायच्या लेकराला काय अवस्था असते तुम्हाला माहितीच असेल, ते काही सांगायची गरज नाही आहे. दात काढत होतं माझ्या लेकराला, असे जुलाब लागल्या होत्या. मी तसले लेकरू घेऊन मी शेतामध्ये 4 दिवस लपली होती. अरे साधं तुम्ही मला माझ्या घरात राहू नाही दिलं. हां, या गोष्टीमध्ये त्या लोकांसोबत सामील होते माझ्या घरातले, माझी नणंद, माझे सासरा, माझी सासू, माझी सावत्र सासू, माझा सासरा आणि माझी नणंद. आणि त्यांना काय भेटलं शेवटी, माझ्या सासऱ्यांनी त्यांची साथ दिली होती आणि सासूने साथ दिली होती. सासूला आणि सासऱ्याला एका दिवशी उचललं तिनं, 3 दिवस डांबून ठेवलं. शेवटी त्यांना कुणाच्या पाया पडावं लागले, मुलाच्या. शेवटी सोडवलं कोण, मुलानेच. हे तुमच्या लक्षात नाही आलं. अरे तुम्हाला काय तोंडावर 4 गोष्टी चांगल्या बोलतात, तुम्हाला मोठेपणा देतात, तर तुम्हाला घरचं पोटचं लेकरू सोडून, घरची सून सोडून लोकांचं खरं वाटतं. इतकं खरं वाटतं की तुम्ही त्यांच्या पुढं घरातल्यांना एवढं विरोध होता की तुम्ही पेट्रोल टाकून जाळायला येता. मला माझा सासरा आमच्या किरायदारीला फोन केला आणि म्हणतो काय, आम्ही पेट्रोल टाकून जाळायला येतो. काय अरे, एखाद्याचा जीव म्हणजे तुम्हाला काडी मोल झाला आहे, उचललं घेतलं आणि तोडलं. तुम्हाला दुसऱ्याच्या जीवाची काहीच पर्वा नाही आहे. पण तुम्ही ज्यांच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत हे करायला निघाले होते, त्या लोकांनी तुम्हाला 3 दिवस बिना अन्नानं पाण्याचं डांबून ठेवलं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्रास दिला. तुम्ही अशा लोकांना साथ देता जे लोक तुमचं जगणं मुश्किल केलं होतं. शेवटी तुम्हाला पोरांनीच सोडवलं.
असो, ते मुलाचं कर्तव्य होतं, त्यांनी केलं. आम्ही काही असं जगापेक्षा वेगळं केलं नाही. मला त्याचं काही एवढं वाटत पण नाही. पण जेवढं तुम्ही लोकांनी मला त्रास दिला मी तेवढं तुम्हाला भोगायला लावणारच. आणि तेवढं मी तुम्हाला तुमच्याकडनं डबल टिब्बल वसूल करणार. काय, तुमच्याकडं करोडोची प्रॉपर्टी आहे आणि तुमचा फक्त काय डोळा माझ्या एका घरावर, माझ्या जागेवर. म्हणजे ज्याला कोणी नाही आहे त्याचं असं उभाडता तुम्ही. किती दिवस लोक सहन करणार आहेत? किती दिवस? आज ना उद्या कोण ना कोण पुढं होतं, आज ना उद्या कोण ना कोण आवाज उठवतं. तुम्ही एक न्यूज आहे फेसबुकला, ती फेसबुकची न्यूज बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. अरे मी इतके हातापाया पडले होते, अक्षरशः माझं घर असं बुलडोझर लावून जमीन लेवल केलं. भले ते झोपडा असो, माझं होतं, जमीन लेवल केलं. आणि मला व्हिडिओ करून पाठवले की बघ म्हणे, तुझं घर आम्ही पाडले, तुझ्या जर दम असेल तर ये आणि घर वाचून दाखव. का तर मी तेव्हा कमजोर होती, मी एकटी होती, म्हणून तुम्ही फायदा घेतला. मला डांबून ठेवलं, किडनॅप केलं, मला त्रास दिला, माझ्या लेकरांना त्रास दिला. ह्या सगळ्या गोष्टीची माफी ना तुम्हाला नाही आहे. तुम्ही भरपूर मला त्रास दिलेला आहे आणि त्याचा मी बदला घेणार म्हणजे घेणार. राहता राहिला प्रश्न, आज मी गावाकडे येते नाही येते हे मला माहिती आहे, माझ्या जीवाला माहिती आहे मी गावाकडे कशी येते कशी नाही. तर आणि तुम्ही आज पण माझ्या घरावरती डोळा ठेवून आहे, आज पण तुमची नजर असती की ही आली का ही कधी येते काय नाही. तुम्ही शेजारपाजाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे. आणि मेन पटवाऱ्याचा विजय, मी अख्खं तुझं नाव घेऊन सांगते, पटवाऱ्याचा विजय. तू जेवढा तमाशा केलाय ना माझ्या घरचा, तुला तर नाहीच रे. तुला पण, तुझ्या पण पोटाला 2-2 मुली आहे. तुझ्या माझा आशीर्वादानं ना तुझ्या मुलींचं वाटोळं होणारच आहे, हे लक्षात घे. तू फक्त 4 लाखासाठी तू माझ्या घराचं खेळखंडोबा केलास, माझं घर पाडायला लावलास. तू त्यांना आळ्या पडून मरशील, आळ्या पडून मरशील. मी नाही, माझा आत्मा बोलतोय, आत्मा. समजलं का? आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एकेकाचे नावं उघडकीस होतील. आता लपून नाही ठेवणार आहे. माझ्या ह्या अवस्थेला कारणीभूत तुम्ही लोक आहे. पटवाऱ्याच्या विजयने 4 लाख रुपयासाठी माझ्या घरी गारोड्याची पोरं आणून बसवले, घर पाडायला लावला, माझं सारं सामान जाळलं, माझ्या लेकरांच्या आठवणी ज्या फोटो होत्या लहानपणापासूनच्या त्या जाळून टाकल्या, माझा लग्नाचा अल्बम जाळलं आणि जाळते वेळेस मला व्हिडिओ करून पाठवला. माझे कपडे, माझं सामान सगळं. आजही जर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन बघितलं तर माझ्या अंथरुणासहित तिथं आहे. आजही माझं सामान तिथं पडलेलं आहे. तुम्हाला ना खरंच देव कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. इतकं श्राप आहे ना माझं, तुम्हाला इतकं श्राप लागणार आहे. तुम्ही इतकं सडून मरसाल ना सगळेजण. माझी इच्छा नव्हती माझं गाव सोडून यायची. अरे सोडून समजा, मी कधी माझ्या उदगीरच्या बाहेर राहिली नव्हती, मी कधी दुसरीकडे राहिले नाही, कधी कुठं गेले नाही. आणि तुम्ही मला त्या माझ्या घरातून उठवलं, माझं घर पाडलं, माझ्या लेकरांना त्रास दिला. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका आणि ह्या शिव्या तुम्हाला काय वाटतं ना मला सांगा. आणि प्लीज होईल तेवढे हे व्हिडिओ शेअर करा, होईल तेवढे त्यांच्यापर्यंत जाऊ देत हे व्हिडिओ, त्यांना कळू देत.
आणि त्यांनी जी चुकी केली आहे त्याची शिक्षा त्यांना भेटू देत. या एका व्हिडिओमुळं बरेच लोकांचे विचार बदलतील. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी त्यांना असं वाटेल की नाही आम्ही पण हिच्यासोबत बोललं पाहिजे. तळतळाट घेताय रे तुम्ही फक्त माझं तळतळ. का तर फक्त माझ्या वडिलांचा हात माझ्यावर गेला म्हणून तुम्ही एवढं केलं. तुम्हाला माहिती होतं ना माझ्या मागं पुढं कोणी नाही आहे. मानवऱ्याला जेलमध्ये काय टाकलं, त्यांना मी भेटायला गेले तर मला भेटू सुद्धा देत नव्हते. पागलसारखी स्टेशनला बसून राहायची एवढूसं लेकरू घेऊन. स्टेशनमध्ये पण लपून राहायची. इकडून येईल तिकडून माराल, इकडून कोणतरी येईल, लेकराला काय करतील, मला काय करतील, मला काही झालं तर माझ्या 2 पोरांचं कसं, माझ्या आईचं कसं. पण बस खूप झालं. आता नाही. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जे जे मला धमक्या दिल्यात ते मी वाचवणार. याच्या पुढची स्टोरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगते. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.